UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी। मोदी शहांसह महायुतीच्या नेत्यांची बॅग तपासण्याचं धाडस दाखवावं, उद्धव ठाकरे संताप। महायुतीच्या नेत्यांकडून पैसे वाटण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर, फक्त विरोधकांच्याच बॅगांची तपासणी का? संजय राऊतांचा सवाल। तुमचे खेळ बंद करा, अन्यथा आमचे खेळ सुरू करू, राऊतांचा इशारा। IANS वृत्तसंस्था आणि मॅट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार विधानसभेमध्ये महायुतीचं पारडं जड। महायुतीला 145 ते 165 जागा, तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज। आम्ही सर्वेच्या आधारावर जगणारे नाही, मात्र जनता आम्हाला जिंकवणार, फडणवीसांचा दावा। तर सर्वेवर विश्वास ठेवू नका, महाविकास आघाडी 160 ते 165 जागा विजयी होईल, राऊतांना विश्वास। धनंजय मुंडेंनी अदलाबदलीत कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं, परळीमध्ये पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। कमळ डोळ्यासमोर ठेवून घड्याळाचं बटन दाबण्याचंही आवाहन। फडणवीस, शिंदे आणि अजितदादांचा हातात हात घेतल्याचा फोटो फडणवीसांकडून ट्विट। द महायुती असं कॅप्शन लिहत युती भक्कम दाखवण्याचा प्रयत्न। बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तों को बाटेंगे, हाच भाजपचा नारा। उद्धव ठाकरेंची खोचक टीका। महाविकास आघाडीनं महायुतीचा वचननामा चोरला, महायुतीचा जाहीरनामा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी। मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। शरद पवारांसह सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे काय म्हणाले? राज ठाकरेंची विस्फोटक मुलाखत पहा संध्याकाळी 5 वाजता फक्त TV9 मराठीवर। वरळीत गेल्यावेळी आदित्यसाठी माघार, आता अमितसाठी भिका मागणार नाही, राज ठाकरेंनी सुनावलं। तर राजपुत्राला बिनविरोध लढता येण्यासाठीच राज ठाकरेंनी शिंदेंचा उंबरठा झिजवला, अंधारेंची टीका। अर्ज माघारीबाबत राज ठाकरेंचं माझ्याशी वैयक्तिक बोलणं नाही, शिंदेंच्या सूचनेनुसार भेटायला गेलो, मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। आपण महायुतीसोबतच असल्याचं नवाब मलिकांचे संकेत, निवडून आल्यावर भाजपला अटींसह पाठिंबा असणार, चुकीच्या गोष्टींना विरोध करणार असल्याचाही दावा। भारताचं नंबर 1 नेटवर्क असलेल्या TV9 नेटवर्ककडून न्यूज9 ग्लोबल समिटचं आयोजन। ग्लोबल समिटकडे संपूर्ण देशाचं लक्ष। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।